नमस्कार मित्रांनो, तुकोबा स्पीकच्या पॉडकास्ट नंबर 20 मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आपले पुन्हा मी आभार मानतो. आपण खूप चांगला प्रतिसाद देत आहात. आपला हा जो समतेचा आणि मानवतेचा संदेश आहे, हा संदेश संपूर्ण राज्यभर पसरवत आहात. आपल्या पॉडकास्टला केवळ आपल्या राज्यात देशातच नाही तर बाहेर देशातूनही काही लाईक्स आणि फॉलोअर्स प्राप्त झाले आहेत. हे सर्व आपल्या या पॉडकास्टवरील प्रेमामुळे शक्य झालेले आहे. मित्रांनो, सध्याचा आठवडा हा पुन्हा एकदा संपूर्ण राज्यभर लोकसभा निवडणुकीच्या बातम्यांनी भरलेला आहे. एका बाजूला लोकसभेची अतिशय अटीतटीची निवडणूक सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला सामाजिक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. या आठवड्यामध्ये जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यांचा जन्म अक्षय तृतीयेला झाला होता. त्यांचा जन्मदिवस हा इसवी सणाप्रमाणे उपलब्ध नाही, तर तो फक्त मराठी कालगणनेप्रमाणे म्हणजेच शालिवाहन शकाप्रमाणे उपलब्ध आहे आणि त्यानुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी त्यांचा जन्म झाला होता. त्यामुळे तोच दिवस संपूर्ण देशभर जगज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती म्हणून आपण साजरा करत असतो. आणि त्यामुळेच आपला आजचा पॉडकास्टचा विषय आहे जगज्योती, समतावादी, मानवतावादी, क्रांतिकारक महात्मा बसवेश्वर आणि त्यांचे विचार आणि त्यांचे वचन साहित्य. महात्मा बसवेश्वरांचा कालखंड हा इसवी सनाचे 12वे शतक आहे आणि हा कालखंड हा संपूर्ण देशभर अतिशय महत्वाचा आहे. या कालखंडामध्ये यापूर्वी देशामध्ये असलेल्या बौद्ध धर्माचा ऱ्हास झालेला होता आणि वैदिक धर्माची पुनर्स्थापना झाली. या पुनर्स्थापनेसोबतच संपूर्ण समाजामध्ये अतिशय कर्मठपणा, बुवाबाजी, अंधश्रद्धा यांचे पेव फुटले होते. साहजिकच यातून सुधारणेसाठी संपूर्ण राज्यभर चळवळी झाल्या, संपूर्ण देशभर चळवळी झाल्या आणि या देशभर समतावादी झालेल्या चळवळींमध्ये एक महत्वाची चळवळ म्हणजे लिंगायत धर्म आणि त्याची स्थापना करणारे महात्मा बसवेश्वर यांची चळवळ होय. एकीकडे महाराष्ट्रामध्ये भक्तीची चळवळ अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये कार्यरत झाली होती. संत नामदेव, ज्ञानदेव, संत गोरोबा काका, संत सेना न्हावी, संत सावतामाळी, संत चोखोबा यांचे कुटुंबीय हे सर्वजण संपूर्ण राज्यभर भक्तीची पताका, समतेची पताका फडकवत होते. भक्तीचा साधा सोपा उपदेश हा येथील प्रजाजनाला, जनतेला करत होते आणि त्यातून समाजामध्ये जागृती करत होते. तर दुसऱ्या बाजूला कर्नाटकमध्ये, कन्नड भाषिक राज्यामध्ये महात्मा बसवेश्वर यांनी अशाच प्रकारची भक्तीची आणि सुधारणावादी, समतावादी पताका उभारली आणि ती पताका संपूर्ण दक्षिण भारतामध्ये फोफावली. महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये, काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा ही पताका मोठ्या प्रमाणामध्ये रुजली, वाढली आणि त्यांनी भारतीय आणि महाराष्ट्र आणि कर्नाटक यातील समाज जीवनावर फार मोठा प्रभाव टाकला. आणि त्यातूनच आजच्या पॉडकास्टचा विषय आपण जगज्योती महात्मा बसवेश्वर यांचा आजच्या पॉडकास्टमध्ये आपण विचार करणार आहोत. त्यांनी कर्मठपणा, बुवाबाजी, जातीभेद, अस्पृश्यता, उच्च नीचता या सर्वांना मूठ माती दिली. सोबतच स्त्रियांनाही बरोबरीचे अधिकार दिले. सर्वात महत्वाचा विषय म्हणजे त्यांनी कर्मभाव याला जास्त महत्व दिले. त्यांचं वचन आहे काय कवे कैलास, म्हणजे श्रम हाच ईश्वर. ही घोषणा, हे वचन त्यांनी समाजाला दिले आणि भक्तीचा साधा सोपा सरळ अर्थ आणि सरळ मार्ग त्यांनी सांगितला. त्याच्या चर्चेसाठी अनुभव मंडपाची स्थापना केली, ज्या ठिकाणी सर्व जाती धर्माचे स्त्री पुरुष एकत्र येऊन समाजहिताच्या चर्चा करत आणि त्यातून जे निष्पन्न होईल त्याची अंमलबजावणी हे सर्वजण करत अशा अनुभव मंडपाची स्थापना करून समतेची मुहूर्तमेढ रोवणारे महात्मा बसवेश्वर यांचा जन्म सन 1105 मध्ये बागेवाडी, जिल्हा बागलकोट, कर्नाटक येथून जवळच असलेल्या कुडल संगम हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे आणि या ठिकाणी त्यांचा जन्म झाला असं मानलं जातं. आणि आजही हे जे ठिकाण आहे, हे ठिकाण हे ऐक्यभूमी म्हणून संपूर्ण कर्नाटक मध्ये मानले जाते. याबद्दल अनेक मतभेदही आहेत. काही जणांच्या मते त्यांचा जन्म एका ब्राह्मण कुटुंबामध्ये झाला, काही जणांच्या मते त्यांचा जन्म वीरशैव कुटुंबामध्ये झाला, काही जणांच्या मते त्यांचा जन्म हा शैवपंथीय
अतिशय कट्टर शिवभक्त असलेल्या कुटुंबामध्ये झाला. जन्म कुठे झाला हे एवढे महत्वाचे नाही, महत्वाचे आहे ते म्हणजे त्याने जे कार्य केलं, त्याने जे काम केलं, हे काम हे संपूर्ण मानव जातीला दिशा देणारं ठरलं, हे जास्त महत्वाचं आहे. काही अभ्यासकांच्या मते त्यांचा जन्म एका प्रतिष्ठित वीरशैव कुटुंबामध्ये झाला. इंगळेश्वर बागेवाडी, जिल्हा विजापूर या ठिकाणी त्यांचा जन्म झाला असंही मानलं जातं. आणि जन्माचा दिवस मात्र इंग्रजी कालगणनेप्रमाणे उपलब्ध नसल्यामुळे शक कालगणनेनुसार अक्षय तृतीया या दिवशी त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचं नाव मणिराज उर्फ मादरस. बागेवाडी आगाराचे ते भांडार प्रमुख होते. तर त्यांच्या पत्नी म्हणजे बसवेश्वरांच्या आईचं नाव काही ठिकाणी मादुलंबा असं सांगितलं जातं किंवा मादंबा. या अतिशय परम शिवभक्त होत्या. त्यांचे भाऊ देवराज, बहीण नागम्मा किंवा त्यांना अक्क नागम्मा असं सुद्धा म्हटलं जातं. बालपणापासूनच अतिशय चिकित्सक असलेले महात्मा बसवेश्वर, ज्यांना आदरानं बसवण्णा असं म्हटलं जातं, तर हे अतिशय चिकित्सक असलेले बसवण्णा अनेक गोष्टींवर विचार करायचे, चिंतन करायचे. काही अभ्यासकांच्या मते बालपणी त्यांचे मात्र पित्र छत्र हरवलं, त्यामुळे ते कुडल संगम येथील मुनींच्या आश्रमामध्ये राहण्यासाठी गेले आणि संगमदेव मुनींनीच त्यांना त्यांच्या आश्रमामध्ये वाढवलं. 15 वर्ष त्यांनी त्या ठिकाणी वास्तव्य केलं आणि त्या ठिकाणी त्यांनी अभ्यास केला. वेद, उपनिषदे, षडदर्शन, इतिहास, पुराणे, हिंदू, बौद्ध, जैन धर्मशास्त्र या सर्वांचा अभ्यास केला. संस्कृत, कन्नड भाषेवर त्यांनी प्रभुत्व मिळवलं. सूक्ष्म निरीक्षण आणि चिंतन याचा विचार करून त्यांना काही अंतर्दृष्टी प्राप्त झाली आणि या अंतर्दृष्टीतूनच त्यांनी पुढे लिंगायत धर्माची स्थापना केली. तर अशा महात्मा बसवेश्वरांचा सांभाळ कुडल संगम देवानी केला असं म्हटलं जातं. तर काही ठिकाणी यापेक्षा वेगळा इतिहास सांगितला जातो. तो म्हणजे त्यांच्या बहिणीची मुंज करण्यास त्यांच्या कुटुंबियांनी विरोध केला, त्यामुळे त्यांनी घर सोडलं आणि ते आश्रमामध्ये धर्माचा अभ्यास करण्यासाठी गेले असंही म्हटलं जातं. महात्मा बसवेश्वरांचे मामा हे मंगळवडा येथील बलदेव राजा बिज्जल चे कोषाधिकारी होते आणि त्यांच्या चुलत मामाच्या मुलीशी त्यांचा विवाह झाला आणि ते मंगळवेढा या ठिकाणी आले. काही अभ्यासकांच्या मते 21 वर्ष तर काही अभ्यासकांच्या मते 31 वर्ष ते मंगळवेढा, जिल्हा सोलापूर या ठिकाणी त्यांनी वास्तव्य केले. ते लेखाधिकारी म्हणून रुजू झाले आणि हळूहळू स्वतःच्या प्रज्ञेनं प्रगती करत 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 ते त्या राज्याचे मुख्यमंत्रीही झाले. आणि या ठिकाणी हे काम करत असतानाच त्यांनी लोकशाहीची संसद ज्याला म्हटलं जाईल अशा अनुभव मंडपाची त्यांनी स्थापना केली. त्या ठिकाणी यापूर्वी चर्चा केल्याप्रमाणे सर्व जाती धर्माचे लोक, स्त्रिया सुद्धा त्या ठिकाणी येऊन चर्चेमध्ये सहभागी होत आणि या चर्चेच्या माध्यमातूनच ज्या समाजातल्या रूढी परंपरा आहेत यामध्ये सुधारणा करण्यासाठी, सामाजिक जीवन उन्नत करण्यासाठी काय केलं जावं अशा हितकारक गोष्टीची अंमलबजावणी आणि सुधारणा याबाबत त्या ठिकाणी चर्चा केली जायची. आणि या चर्चेतूनच निर्माण झालेलं साहित्य हे लिहून काढण्यात आलं आणि हेच साहित्य वचन साहित्य म्हणून प्रसिद्ध झालं. आणि हे वचन साहित्याचा मूळ पाया म्हणजे समता, मूल्य, न्याय, बंधुता, नियंत्रण, शिस्त, सुशासन, प्रशासन यावर त्या ठिकाणी झालेल्या चर्चांमध्ये सखोल विवेचन करण्यात आलं आणि त्यातूनच या लिंगायत धर्माची स्थापना झाली. महात्मा बसवेश्वरांच्या मते हिंसा, जातीपाती भेदभाव, स्त्री पुरुष असमानता हे सर्व काही ईश्वराला मान्य नाही, हे सर्व मानव जातीला, माणुसकीला मान्य नाही. त्यामुळे या सर्वापासून माणसानं दूर गेलं पाहिजे. आणि हे चर्चेचं ठिकाण म्हणजे अनुभव मंडप. त्यामध्ये जात धर्म विहित, स्त्रियांना अधिकार, ज्ञानाची चर्चा, हे सर्व या चर्चेतून जे निघालेलं सार आहे हे सार आपण स्वीकारलं पाहिजे. कुठल्याही ग्रंथामध्ये, कुठल्याही पुराणांमध्ये एखादी गोष्ट सांगितली आणि ती प्रमाण म्हणून मानण्यापेक्षा चर्चेतून आणि अनुभवातून स्वीकारलं पाहिजे. ही जी त्यांची शिकवण होती ही अतिशय क्रांतिकारी होती. यापूर्वी कधीही कुठल्याही धर्माच्या संस्थापकांनी किंवा कुठल्याही संतांनी अशी शिकवण दिली नव्हती जी शिकवण बसवेश्वरांनी दिली. आणि तशाच प्रकारची शिकवण ही महाराष्ट्रामध्ये भक्ती संप्रदायामार्फत देण्यात आली आणि या भक्ती संप्रदायाचा प्रसार महाराष्ट्रातून पुढे संपूर्ण उत्तर भारतामध्ये सुद्धा झाला. आणि या अनुभव मंडपाचे पहिले पीठाधीश म्हणून त्यांनी अल्लम प्रभुदेव यांची निवड केली. सर्व प्राणी मात्रांवर दया केली पाहिजे, जाती धर्मांमध्ये भेदभाव केला नाही पाहिजे, ज्ञानाची कवाडे सगळ्यांसाठी उघडली पाहिजेत. देव एकच आहे, त्याची नावे अनंत आहेत. शिवभक्ताने जातपात मानली नाही पाहिजे. निर्गुण निराकार एकेश्वरवादी देवाची उपासना केली पाहिजे. आणि हाच संदेश महात्मा बसवेश्वरांनी दिला. आणि एकेश्वरवादाच्या
संकल्पनेतूनच त्यांनी इष्टलिंगाची स्थापना केली. इष्टलिंग म्हणजे काय तर दीक्षा देताना लिंगाची एक छोटी प्रतिकृती आपल्या सदैव जवळ बाळगावी आणि त्यामुळे आपल्याला देवाच्या भक्तीसाठी मंदिरामध्ये जाण्याची गरज पडणार नाही. आपल्या गळ्यामध्ये कायम इष्टलिंग असेल आणि तेच ईश्वराचं प्रतीक असेल आणि त्याचीच आपण भक्ती केली पाहिजे. आणि अशा पद्धतीनं जो कोणी बसवेश्वरांचे किंवा अनुभव मंडपाचे कुडल संगम देवाचे वचन जो मानतो त्या ठिकाणी येणारा अंत्यज जरी असला तरी तो कुलवंतच आहे, भलेही तो कुठल्याही जातीत जन्मलेला असेल. त्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये अस्पृश्यता पाळली जायची. मग अस्पृश्य कोण तर बसवण्णांच्या मते जो कोणी हिंसा करणारा आहे, माता पित्याशी हीन वागणूक देणारा आहे तो अस्पृश्य असला पाहिजे. त्याची जाती हीन आहे, तो भलेही कुठल्याही जातीमध्ये जन्माला आलेला असला तरी. त्यांनी सांगितले की डोळसपणे त्यांचा विचार आणि त्यांच्या कार्याचा वारसा जतन करणारी जी माणसं आहेत तीच खरी त्यांची अनुयायी आहेत. केवळ त्यांच्या अनुयायाच्या पोटी जन्म झाला आणि त्यांच्या जर विचाराचं जर पालन तो करत नसेल तर तो खरा शिवाचा भक्त किंवा लिंगायत समाजाचा व्यक्ती म्हणून त्याला मान्यता दिली जाणार नाही. त्यांच्या शिकवणीचा एक सर्वात महत्वाचा भाग तो म्हणजे नीतिमूल्यांसह सतत उद्योग करत जगलं पाहिजे, भिक्षा मागून जगू नये. श्रम आणि उद्योगाचं महत्व त्यांनी मार्क्सच्या अगोदर 750 वर्षापूर्वी सांगितलं. त्यामुळे मार्क्सच्या तत्वज्ञानाशी जर बसवेश्वरांच्या तत्वज्ञानाची तुलना करायची झाली तर ती आपण अतिशय चांगल्या प्रकारे करू शकतो. कारण काय कवे कैलास श्रम हाच ईश्वर. तर प्रत्येकानं श्रम केलं पाहिजे, फुकट खायचं नाही, आईत खाऊ बनायचं नाही. ज्या दिवशी आपण काही कष्ट करणार नाही, ज्या दिवशी आपण काही काम करणार नाही त्या दिवशी आपल्याला अन्न ग्रहण करण्याचा अधिकार नाही. जे रंजले गांजले आहेत, जे दीन दुबळे आहेत त्यांच्यासाठी अन्नदान केलं पाहिजे, ना की हट्टेकट्टे धट्टेकट्टे आहेत आणि देवाचे पुजारी बनलेले आहेत आणि आम्ही देवाचे आहोत, तुम्हाला जर पुण्य पाहिजे असेल तर आमची सेवा करा, आम्हाला आयतं खाऊ घाला. अशा प्रकारची जी प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीवर काय केलं त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रहार केला आणि या प्रवृत्तीला विरोध केला. मार्क्सनं दिलेला जो समाजवाद होता की ह्या पृथ्वी तलावर जी काही संपदा आहे या संपदेवर सर्व समाजाचा सारखा हक्क आहे. मग भले तो गरीब असेल, श्रीमंत असेल, कोणत्याही जातीमध्ये जन्मला असेल आणि त्यामुळे या समाजात असलेल्या सर्व साधन संपत्तीची वाटणी सगळ्यांमध्ये झाली पाहिजे. आणि हाच विचार त्यांनी त्यांचा जो काही दासोह नावाचा जो विचार त्यांनी दिलेला होता, ह्या दासोहाच्या विचारातून त्यांनी सर्व समाजाला सांगितलं की आपल्याकडे जी जी काही धनसंपदा आहे, प्रॉपर्टी आहे, इस्टेट आपण सगळे कमावलेली आहे, ही सर्व काही आपल्यासाठी नाही. आपल्याला जेवढा आवश्यक आहे तेवढंच ठेवून घेऊन उरलेलं सर्व हे गरिबांमध्ये ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यामध्ये आपण दान केलं पाहिजे. ही जी समाजवादाची शिकवण आहे, ही समाजवादाची शिकवण ही मार्क्सच्या अगोदर 750-800 वर्षापूर्वीच महात्मा बसवेश्वरांनी दिलेली होती. आणि ह्या समाजवादी विचारसरणीतूनच हा लिंगायत धर्म आणि हा लिंगायत संप्रदाय आपल्याला पुढे आला होता. त्यांच्या वचनांचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल की अतिशय तर्कशुद्ध विचार त्यांनी मांडलेले आहेत. म्हणजे एक वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांच्या वचनांमध्ये आपल्याला दिसून येतो, ना की केवळ धर्म मार्तंडांनी सांगितलं आणि तुम्ही ऐकावं असा विचार न करता तर्कशुद्ध विचार तुमच्या स्वतःच्या मनाने विचार करा आणि त्याप्रमाणे काय करा, कृती करा. त्यांनी अनुभव मंडपामध्ये सर्वांना प्रवेश देऊन अनुभव मंडपाला त्यांनी जणू काही एका आजच्या संसदेचं किंवा लोकशाहीचं दालन त्या ठिकाणी खुलं केलं आणि सर्वांना एक लोकशाही कशी असते, चर्चेद्वारे आपण समाजाच्या हिताचे निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी कशी करू शकतो आणि हे कसं समाजाच्या हिताचं आहे याचा एक आदर्श वस्तुपाठ त्यांनी घालून दिला होता. त्यांचा हा जो दासोहाचा विचार आहे आणि संपूर्ण समाजामध्ये बदल घडवण्याचा हा जो विचार होता, याची तुलना आपण आधुनिक काळातल्या डॉक्टर जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांतीशी आपण करू शकतो. संपूर्ण क्रांतीमध्ये जेपीने सांगितलं होतं की अथपासून इथपर्यंत, गल्लीपासून दिल्लीपर्यंत संपूर्ण व्यवस्था ही बदलली पाहिजे. ज्या व्यवस्थेमध्ये सामान्य माणसाला महत्व असलं पाहिजे, केवळ मोठ्या लोकांची किंवा जे काही प्रस्थापित आहेत त्यांचीच चलती अशी असणारी यंत्रणा मोडून सर्वसमावेशक सामान्य माणसाला समान न्याय देणारी यंत्रणा आपण उभी केली पाहिजे. हा जो संपूर्ण क्रांतीचा मंत्र जेपीने दिला होता तोच मंत्र महात्मा बसवेश्वरांनी दिला होता आणि ज्याच्या माध्यमातून सर्व जाती धर्माचे लोक
अनुभव मंडपामध्ये येऊ लागले आणि लोकशाहीच्या मार्गाने आपलं जीवन समृद्ध कसं केलं जाऊ शकेल हे शिकले. त्यांनी जो कर्माचा सिद्धांत दिला होता, कष्टाचा सिद्धांत दिला होता, हा लोकांनी पुरेपूर अंगीकारला. लोक कष्ट करू लागले, मेहनत करू लागले आणि कष्टामुळं मेहनतीमुळं त्यांच्या राज्याची फार मोठ्या प्रमाणामध्ये भरभराट झाली. सगळीकडे प्रगती झाली. सर्व समाज आनंदून गेला, कारण कष्ट केल्यामुळे प्रत्येकाला काही ना काही त्याचा फायदा होत होता आणि या फायद्यातून त्यांचं जीवन सुखी बनत होतं. अशा प्रकारे धर्माला कर्माची जोड देऊन धर्म सोपा आणि आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग घटक महात्मा बसवेश्वरांनी केला आणि त्यातून सर्व समाजाच्या आध्यात्मिक उन्नती सोबतच ऐहिक उन्नती सुद्धा झाली. लोकांची आर्थिक प्रगती सुद्धा झाली. भगवान बुद्ध, महात्मा बसवेश्वर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर आंबेडकर यांनी जो काही समतेचा विचार दिला होता, तोच समतेचा विचार आजही समाजामध्ये रुजवण्याची आवश्यकता आहे. महात्मा बसवेश्वरांना फक्त धर्म याच अर्थानं न पाहता किंवा केवळ धर्माच्या दृष्टिकोनातून न पाहता त्यांनी जो सामाजिक क्रांतीचा विचार दिला होता, ह्या सामाजिक क्रांतीच्या विचारातून त्यांच्याकडे पाहणं आवश्यक आहे. सर्व प्राणी मात्रांवर दया केली पाहिजे हे सांगताना कुठलं तरी अधिष्ठान त्यांना प्राप्त होणं आवश्यक होतं. त्यातूनच त्यांचे भक्त त्यांना नंदीचा अवतार मानू लागले, तर काही लोक त्यांना शिवाचाही अवतार मानू लागले. नंदी म्हणजे बैल. बैल म्हणजे शेतकऱ्यासाठी अतिशय आवश्यक असणारं साधन आणि या बैलाच्या माध्यमातूनच काय करू शकतो, शेतकरी शेती करू शकतो. आणि शेतीला म्हणजे कृषी संस्कृतीमधून अध्यात्माकडे आलेले महात्मा बसवेश्वर आणि कृषीचाच त्यांनी ह्या लिंगायत धर्माच्या स्थापनेसाठी आणि त्यांच्या प्रचारासाठी त्यांनी त्याचा वापर केला. त्यांना प्रेमाने बसवण्णा म्हटलं जातं, तर अतिशय आदराने त्यांना महात्मा बसवेश्वर असं म्हटलं जातं. त्या काळामध्ये लोकांचा धर्मामध्ये वाढलेल्या अनाचारामुळे, अनागोंदीमुळे असा समज झाला होता की धर्मामुळे काय होतं आहे, समाजाचं नुकसान होत. त्यांनी हे सिद्ध करून दाखवलं की धर्मतत्वांचं योग्य प्रकारे जर पालन केलं नाही तर समाजाची अवनती होते. आणि मग धर्म जर समाजापर्यंत पोचायचा असेल तर समाजाला समजेल अशा भाषेतूनच धर्म समाजापर्यंत गेला पाहिजे. वैदिक धर्मामध्ये संस्कृत भाषेचं फार मोठं प्रस्थ होतं, किंबहुना आहे. आणि संस्कृत भाषा ही सामान्य माणसांची भाषा नाही. सामान्य माणसांची भाषा ही काल परत्वे, स्थिती परत्वे बदलत जाते. कर्नाटकामध्ये कन्नड आहे. 12व्या शतकात महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रीयन लोकांची प्राकृत होती. तर मग लोकांना समजणाऱ्या भाषेमध्ये लेखन केलं पाहिजे. जे वचन साहित्य लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर ते लोकांच्या भाषेमधून गेलं पाहिजे. त्यामुळे त्यांनी कर्नाटकामध्ये जास्तीत जास्त समाज, बहुजन समाज वापरत असलेली भाषा कन्नड भाषा याचा त्यांनी वापर केला. त्यात पुन्हा धर्माचं तत्वज्ञान म्हणजे पद्यामध्ये, काव्यामध्ये असलं पाहिजे हा एक गैरसमज, हाही गैरसमज त्यांनी मोडून काढला आणि पहिल्यांदा कन्नडमध्ये त्यांनी गद्यांमध्ये लेखन केलं. चर्चेचा जो काही सार आहे तो चक्क गद्यांमध्ये लिहून काढला आणि हेच वचन साहित्य म्हणून संपूर्ण देशभर आजही प्रसिद्ध आहे. याबाबत आपण महाराष्ट्रामध्ये जो महानुभाव पंथ होता त्याच्याशी आपण याची तुलना करू शकतो. महानुभाव पंथांमध्ये सुद्धा केवळ ईश्वर आहे, कुणीतरी सांगितलंय किंवा पोथी पुराणामध्ये लिहिलंय म्हणून त्याची भक्ती करणे असं नाही. तर चक्रधर स्वामी म्हणायचे की हा तो अनुभवाचा पंथ, हा अनुभवाचा पंथ आहे. ज्याला अनुभव येईल, ज्याला प्रचिती येईल त्यांनीच यावं. ज्यांना अनुभव येणार नाही, ज्यांना प्रचिती नाही त्यांना येथे स्थान नाही किंवा त्यांना येथे प्रवेश नाही. त्यामुळे केवळ अनुभवाच्या आधारे आपण जीवनाच्या मोक्षाच्या वाटेकडे जाऊ शकतो. हे महानुभाव पंथानं महाराष्ट्रामध्ये सिद्ध केलं होतं. त्यासाठी त्यांनी जे लेखन केलं होतं ते सुद्धा त्यांनी स्थानिक भाषेमध्ये म्हणजेच मराठी भाषेमध्ये लेखन केलं. त्याप्रमाणे महात्मा बसवेश्वरांनी सुद्धा स्थानिक भाषेमध्ये म्हणजे कन्नड भाषेमध्ये लेखन केलं. वचन साहित्य त्यांनी कन्नड भाषेमध्ये लिहिलं, ते प्रकाशित झालं आणि या वचन साहित्यामध्ये जीवनाच्या वेगवेगळ्या बाबींवर मोठ्या प्रमाणामध्ये प्रकाश टाकलेला आहे. वचन साहित्य आजही महाराष्ट्राच्या सीमावर्ती जिल्हे जसं की नांदेड, लातूर, धाराशिव, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांच्या भागांमध्ये आणि संपूर्ण कर्नाटकामध्ये आजही वचन साहित्य प्रसिद्ध आहे. आजही लोकांच्या जिभेवर हे वचन साहित्य आपल्याला दिसून येतं. आपण निरक्षर लोकांना जरी भेटलो तरी त्यांच्या तोंडूनही आपण हे वचन साहित्य ऐकू शकतो. कारण जे वेगवेगळे सण समारंभ त्या लिंगायत समाजामध्ये साजरे केले जातात त्या सण समारंभामध्ये हे वचन उद्धृत केले जातात, मोठमोठ्या आवाजामध्ये गायले जातात, ज्यातून समारंभही होतो आणि
वैचारिक प्रबोधनही होतं आणि आपल्याला धर्माचा जो काही खरा मार्ग काय आहे, बसवण्णांनी आपल्याला काय सांगितलं आहे, हेही सर्वांच्या लक्षात येतं. त्यामुळे सर्वत्र आजही आपल्याला ह्या वचनांचं अस्तित्व दिसून येतं. त्यामध्ये यापूर्वी चर्चा केल्याप्रमाणे वचन साहित्य, श्रमप्रतिष्ठेसोबत दासोह या संकल्पनेमार्फत जी काही साधन संपत्ती आपल्याकडे आहे, ही संपत्ती वाटली पाहिजे. आणि यातून काय झालं तर व्यवसायाची फार मोठी भरभराट झाली, त्यांना प्रतिष्ठा मिळाली, स्त्रियांना बरोबरीचा अधिकार मिळाला आणि अशा प्रकारे समाजामध्ये काय झालं, फार मोठ्या प्रमाणामध्ये परिवर्तन झालं. महाराष्ट्रामधली भक्ती परंपरा पुढे उत्तर भारतामध्ये गेली, तर दक्षिणेमधली जी काही शैव नयनार चळवळीतली जी परंपरा आहे, या परंपरेमध्ये पुढे ही लिंगायत धर्माची परंपरा समाहित झालेली आपल्याला दिसून येते. वैदिक ब्राह्मणे विधी नाकारणारे आणि गळ्यामध्ये लहान लिंग धारण करणारे असे शिवाची उपासना करणारे व्यक्ती जेव्हा आपण पाहतो, त्यांच्या गळ्यात आपल्याला इष्टलिंग दिसतं, त्यांना आपण पटकन ओळखू शकतो की हे लिंगायत धर्माचं अनुसरण करत आहेत. गळ्यावर भस्म, दंडांवर भस्म, कपाळावर भस्म असे पट्टे ओढले आणि बसवण्णाचं नाव घेणारी व्यक्ती आपल्याला दिसली की आपल्याला लगेच लक्षात येतं की हे लिंगायत धर्माचं अनुसरण करणारे व्यक्ती आहे. आपण जेव्हा महात्मा बसवेश्वरांच्या फोटोकडे किंवा त्यांच्या चित्राकडे पाहतो, तेव्हा आपल्या हे लक्षात येते. मुक्तीचा मार्ग हा भक्तीचा मार्ग आहे आणि हा भक्तीचा मार्ग सांगताना महात्मा बसवेश्वरांनी सर्व हिंदू परंपरांचं संश्लेषण केलं. त्यातून जे काही चांगलं आहे ते घेतलं आणि त्या चांगल्या घेतलेल्यातूनच वचन साहित्य निर्माण झालं आणि ते त्यांनी पुढे वाढवलं. लिंगायत समाजामध्ये एकूण 6 संस्कार सांगितले जातात आणि यांचे अर्धवयू सुद्धा महात्मा बसवेश्वराचा आहे. गर्भधारणा संस्कार, नामकरण सोहळा, इष्टलिंग दीक्षा संस्कार, कल्याण महोत्सव म्हणजे विवाह, वाढदिवस संस्कार आणि अंतिम संस्कार. या सर्व संस्कारांमध्ये वचन साहित्यांचा वापर केला जातो. मोठमोठ्याने वचन साहित्य चढाओढीने सांगितले जातात, गायले जातात, ऐकले जातात. एक प्रकारचा अनुभव मंडपाचा वातावरणच त्या कार्यक्रमामध्ये आपल्याला दिसून येतं आणि त्यातून ज्ञानाची चर्चा होताना आपल्याला दिसून येते. आणि अशा प्रकारे कुठल्याही धार्मिक घरगुती वैयक्तिक समारंभामध्ये ज्ञानाची चर्चा होत असलेली आपल्याला इतर कुठल्याही संप्रदायामध्ये, चळवळीमध्ये दिसून येत नाही. हे या लिंगायत संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे. त्यांनी जातपात मानली नाही, ते फक्त सांगणारे सुधारक नव्हते, तर त्यांनी स्वतःही एक आंतरजातीय विवाह घडवून आणले. त्यांच्या पुढाकाराने मागास जातीतील संत हरळय्या यांचा मुलगा शीलवंत आणि ब्राह्मण मंत्र्याची मुलगी कलावती यांचा आंतरजातीय विवाह त्यांनी घडवून आणला. अशा प्रकारे जाती अंताच्या दृष्टीने त्यांनी त्या काळामध्ये फार मोठं पाऊल टाकलं. त्यांच्या एका वचनामध्ये ते लिहितात, चांभार उत्तम तो दुर्वास, कश्यप लोहार कौंडिन्य नावी, तिन्ही लोकी बरवी प्रसिद्धी ती, जातीचे श्रेष्ठत्व हाची वेळाच्या. त्यांनी उदाहरणं दिलेली आहे आणि सांगितले की प्रत्येक जात ही त्याच्या त्याच्या ठिकाणी आहे, श्रेष्ठच आहे. कोणतीही जात कमी नाही, कोणतीही जात उच्च नाही. आणि ज्याला कोणाला जातीचं श्रेष्ठत्व मानायचं आहे, हा काय आहे तर वेडाचार आहे. याच्यामध्ये काहीही तथ्य नाही. भस्म, गंध, टिळा लावून काय उपयोग आहे? मणी गळ्यात घालून काय उपयोग आहे? तर तुमच्यामध्ये जर शुद्ध अंतःकरण नसेल तर तुमची भक्ती कामाची नाही. त्यांनी आणखीन एक उदाहरण दिलेलं आहे. दुग्ध ते उच्छिष्ट तथा वासराचे, पाणी ते मत्स्याचे उच्छिष्टचे, पुष्प ते उच्छिष्ट तथा भ्रमराचे, साधन पूजेचे काय सांगा. दूध वासराचं उष्ट आहे, पाणी माशाचं आहे, पुष्प म्हणजे फूल, फूल हे भ्रमराचं आहे, भुंग्याचं आहे. मग सांगा तुम्हाला पूजेचं पवित्र साधन तुम्हाला कुठून मिळणार? त्यामुळे हा जो पवित्रतेचा अट्टहास आहे, हा अट्टहास काही उपयोगाचा नाही. किंबहुना या अट्टहासातूनच काय होतं तर समाजाचं नुकसान. आणखीन एक वचन आहे, दगडाचा देव देव नव्हे, मातीचा देव देव नव्हे, वृक्ष देव देव नव्हे, सेतुबंध रामेश्वर आणि इतर क्षेत्राचा देव देव नव्हे. देव तुमच्या अंतर्यामी हे कुंडल संगम देवा. त्यांनी सांगितले दगडाचा देव देव नसतो, मातीचा देव नसतो, वृक्ष देव नसतो, असा कुठलाच देव नसतो. देव कुठे असतो? तुमच्या अंतर्मनामध्ये असतो. आणि या वचनाच्या आधारे आपण असं म्हणू शकतो की महात्मा बसवण्णा यांचा मूर्तीपूजेला सुद्धा काय होता? विरोध होता. त्यांच्या स्वतःच्या आतल्या देवाला तुम्ही शोधलं पाहिजे. महात्मा गौतम बुद्ध सुद्धा सांगतात की ईश्वर देव भक्ती बाहेर नाही, स्वतःला ओळखा, स्वतःला जाणा. स्वतःला जाणल्यानंतरच तुम्हाला ईश्वराची भेट होणार आहे. जीवा शिवाची जी भेट आहे ती स्वतःला जाणल्यानंतरच होणार आहे. आणि त्यासाठी ध्यान केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, सदाचाराचा मार्ग अवलंबला पाहिजे, तरच तुमची आणि देवाची किंवा तुम्ही ज्याला मानता त्याची भेट होईल. ही एक जर्नी आहे, एक प्रवास आहे. यामध्ये अंतिम ठिकाण
नाही. अगदी त्याच प्रकारे बसवण्णाही सांगतात की असा देव नसतो, देव तुमचा अंतर्यामी आहे. तुमच्या अंतर्मनामध्ये जर देव असेल तर सर्व काही आहे. आज आपण जेव्हा लिंगायत संप्रदायाकडे किंवा लिंगायत धर्माच्या लोकांकडे आपण पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येते की 770 परगड जाती एकत्र करून ज्यांनी लिंगायत धर्माची स्थापना केली त्या बसवेश्वरांच्या संपूर्ण विचारांच्या मागे किंवा त्यांच्या विचारांचं पालन करताना लिंगायत समाज दिसून येतोय का, हाही प्रश्न मनामध्ये निर्माण होतो. आणि जर करत असेल तर त्याची किती भरभराट होईल, त्यांची किती प्रगती होईल, आणि करत नसेल तर त्यावर चिंतन केलं पाहिजे. फक्त लिंगायत समाजाच्याच नाही तर इतर समाजाच्या लोकांनी सुद्धा महात्मा बसवण्णांनी जे चांगले विचार समाजाला सांगितलेले आहेत ह्या विचारांचा अंगीकार आपण केला पाहिजे, ज्यातून आपली स्वतःची ऐहिक, आत्मिक, भौतिक, राजकीय, सामाजिक सर्व प्रकारची काय होऊ शकते, प्रगती होऊ शकते. चला, पॉडकास्टच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलेलो आहोत. त्यांचे विचार सर्वांनी अंगीकारले पाहिजेत आणि हे विचार जाणण्याचं साधन म्हणजे वचन साहित्य आहे. काही भाषांतरित वचन साहित्य एका वेबसाईट वरून मी घेतलेले आहेत आणि महात्मा बसवण्णा आणि महान शिवशरणी अक्क महादेवी यांची वचनं आपण या ठिकाणी थोडी उद्धृत करूया आणि मग थांबूया. पहिलं वचन आहे महात्मा बसवण्णा यांचं. हा कोणाचा, हा कोणाचा, हा कोणाचा असे नच म्हणवावे, हा आमुचा, हा आमुचा, हा आमुचा असेची वदवावे, कुडल संगम देवा तुमच्या घरचा पुत्र म्हणावे. महात्मा बसवण्णा. बसवण्णा म्हणतात की हा कुणाचा कुणाचा असं म्हणू नये, कुणीही असला तर आमचा आमचाच म्हटलं पाहिजे त्याला, आणि आपल्या तोंडून सुद्धा तसंच आलं पाहिजे. कुडल संगम देवा काय म्हणावं, मला तुमच्या घरचा पुत्र तुम्ही माना, म्हणजे तुमचंच लेकरू मला माना. म्हणजे असं आपण इतरांना सोबत सुद्धा वागलं पाहिजे. सर्व लोकांना आपण आपल्या पुत्राप्रमाणे प्रेम केलं पाहिजे असं महात्मा बसवण्णा या वचनातून सांगतात. एक कोळी पाण्यात जाळे टाकून अनेक प्राण्यांधा अंध म्हणून खाई, त्याचे एक अपत्य मरता क्षणी हंबरडा पडतो. हा हंबरडा कशासाठी? कोळ्याच्या हंबरड्याला हे जग हसे म्हणून, चन्न मल्लिकार्जुनाचा भक्त होऊन जीवहिंसा करणारे ढोर मांग समजावे. या ठिकाणी त्यांनी एका कोळ्याचं उदाहरण दिलंय की तो काय करतो, जाळ्या टाकून अनेक प्राण्यांना मारतो स्वतःच्या पोटासाठी, स्वतःच्या धंद्यासाठी. जेव्हा स्वतःच्या पुत्राला काही होतं किंवा त्याचा पुत्र मृत्यू पावतो तेव्हा तो हंबरडा पडतो. लोक हसतात, कारण जेव्हा तो दुसऱ्यांना मारत होतास तेव्हा. आणि जो कोणी अशा प्रकारे हिंसा करतो त्याला अक्क महादेवी काय समजतात, खालच्या जातीचे समजतात किंवा ढोर मांग असं समजतात, आणि जे हिंसा करत नाहीत त्यांना उच्च जातीचे समजतात. या ठिकाणी जात हा आत्ताच्या रूढ अर्थानं हा शब्द घेतला गेलेला नाही, तर त्याचे कर्म काय आहेत त्यावरून त्यांनी लोकांची, चांगल्या आणि वाईट लोकांची विभागणी या ठिकाणी केलेली आहे. जातीचा उल्लेख जरी या ठिकाणी आलेला असला तरी तो त्या अर्थाने आलेला आहे, आणि हे श्रोत्यांनी कृपया समजून घ्या. सदन बांधती देवालय, देवा गरीबी मी काय करू, देहच माझे देवालय, देवळाचे खांब माझे पाय, मस्तक हे सुवर्ण कलश, स्थावर पावे नाश, जंगम हे अविनाश, जाना कुडल संगमेशा. महात्मा बसवण्णा. महात्मा बसवण्णा म्हणतात की श्रीमंत लोक काय बनतात, मंदिरं बांधतात, मी काय करू, माझं देवच माझं मंदिर आहे, देवालय, माझे पाय माझे काय आहेत, मंदिराचे खांब आहेत, डोकं सुवर्ण कलश आहे, आणि हे जंगम, हे जीवन, हे सर्व जंगम आहे, नाश पावणार आहे, हे जाणून घ्या कुंडल संगमेश. म्हणजे हे आपण ओळखलं पाहिजे की हे सर्व नष्ट होणार आहे. त्यामुळे आपण कितीही काही केलं, मोठेपणा केला तरी हे काहीही चिरकाल टिकणार नाही. पुढचं वचन. लोकांचे दोष तुम्ही का सुधारू पाहता, आपापली तनु अधिशांत करा, आपापले मन अधिशांत करा, शेजाऱ्याशी पाहुणे रडता कशाला, कुडल संगम देव भाळणार नाही, अशांचे केवळ रडणे पहा. तुम्ही लोकांचे दोष कशाला सुधारायला जाता, आपलं शरीर, आपलं मन अगोदर सांभाळा, आपलं मन शांत करा, शरीर शांत करा, शेजाऱ्याची प्रगती पाहून कशाला रडता, आणि तुमचं रडणं पाहून कुडल संगम देव तुम्हाला भाळणार नाही किंवा तुमच्याशी सहमत होणार नाही, तुमची इच्छा पूर्ण करणार नाही. ब्राह्मणों की कथनी करने में सामंजस्य कहा, उनका मार्ग अलग, उनके शास्त्र का मार्ग अलग, ब्राह्मण अच्युत कुल में पैदा होते हैं, अभक्ष खाते हैं, इसका यही प्रमाण है कुडल संगम देवा. पुन्हा या ठिकाणी जातीचा उल्लेख करून सांगितले की त्यांच्या ज्यांच्या कथनी करणीमध्ये सामंजस्य नाही, जे बोलाय तसे चालत नाहीत, आणि त्यांचा मार्ग वेगळा आहे आणि आपला मार्ग वेगळा आहे. आपला मार्ग कसा आहे, जो बोलेल तसा चालेल. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. जसा बोलतो तसा चालतो त्याची पावले आपण वंदन केली पाहिजे. तोच साधू आहे, तोच संत आहे, आणि त्यामुळे जो बोलतो तसा चालतो तोच संत आहे असं या ठिकाणी महात्मा बसवण्णा सुद्धा सांगतात. महात्मा गौतम बुद्ध सुद्धा सांगतात की यथा वाणी तथा कर्म, ज्याची वाणी आहे जशी आहे तसं त्याचं जर वर्तन असेल तर तो व्यक्ती कसा आहे, आदरास पात्र
आहे. हेच बसवण्णांनी सुद्धा सांगितले, हेच जगद्गुरु तुकोबारायाने सांगितले आणि हेच महात्मा गौतम बुद्ध यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. शत्रूच्या ललकारीने तलवार उचलतो, युद्धाला तयार होतो, गुरुचे नाव घेऊन तलवारीचा घाव घालतो, हरलो तर आपले नाव सांगणार नाही, मला तुम्ही पारखून घ्यावे कुडल संगम देवा. महात्मा बसवण्णा ते म्हणतात की शत्रूची ललकारी आल्याबरोबर मी तलवार उचलतो, युद्धाला तयार होतो आणि माझ्या गुरुचं नाव घेऊन मी काय करतो, शत्रूवर घाव घालतो आणि मी हरत नाही, मी लढत राहतो. जर हारलो तर माझं नाव सुद्धा सांगणार नाही. हे देवा, एवढा मी माझ्या कर्माशी एकरूप झालेलो आहे. स्वतःच कार्य काय आहे हे मी ओळखलेलं आहे आणि मी त्याच्याशी प्रतारणा करणार नाही. एक शेवटचं वचन घेऊ. ज्याने आपल्या घामाने काळी माती भिजवली, कष्ट उपसलेत पोटासाठी आयुष्यभर, अखंड श्रमाने ज्याने आपला देह राबविला, ज्याने तन मन धन श्रमपूर्वक झिजवले, श्रमाची पूजा करून ज्याने शिवाची पूजा केली, श्रमिकांच्या झोपडीत जो कैलास मानतो, ज्याची कथनी तशी करणी, असे कुंडल संगम देवा, तोची जगद्गुरु झाला. महात्मा बसवण्णा. या ठिकाणी महात्मा बसवण्णा हे जगद्गुरु कोणाला म्हणावं याची संगती आपल्याला या ठिकाणी लावून दे. जो घामाने माती भिजवतो, रूढ अर्थानं जो कष्ट करतो, मेहनत करतो, आपल्या पोटासाठी स्वतः कष्ट करतो, कुणाचं आयतं खात नाही, आयंदी नाही, अखंड श्रमाने ज्याचा देह राबवलेला आहे, तनमन धन त्याने स्वतःचा झिजवलेला आहे आणि त्यानं देवाची नाही तर श्रमाची पूजा केलेली आहे. आणि श्रमाची पूजा म्हणजेच काय आहे तर शिवाची पूजा आहे. आणि जो श्रमिकांच्या गरीबाच्या झोपडीला कैलास मानतो, ईश्वराचं अस्तित्व मानतो, त्याची कथनी तशी करणी, मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्याचं आहे तोच कोण आहे, जगद्गुरु आहे. आणि जेव्हा आपण महात्मा गौतम बुद्ध किंवा जगद्गुरु तुकोबाराय यांच्याकडे पाहतो तेव्हा हे जे बसवण्णांचं वचन आहे हे त्यांना सुद्धा लागू होतं आणि त्यांनी सांगितलेले विचार सुद्धा हे बसवण्णांच्या विचाराशी जुळताना आपल्याला दिसून येतात. एकंदरीत बसवण्णा असतील, महात्मा गौतम बुद्ध असतील, जगद्गुरु तुकोबाराय असतील, हे सर्व समतावादी क्रांतिकारक संत आहेत आणि या संतांचे विचार आपण अंगीकारले पाहिजे. या संतांच्या विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे. हे विचार सर्वत्र पसरले पाहिजे. संतांना कुठल्याही जातीमध्ये धर्मामध्ये बंदिस्त न करता त्यांचे विचार जर सर्वत्र पसरले तर नक्कीच हा आपला समाज अतिशय प्रगल्भ, सुदृढ आणि ज्ञानी समाज म्हणून पुन्हा एकदा प्रस्थापित होईल. आणि त्यासाठीच आजच्या दिवशी आपण जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या विचारांची आणि त्यांच्या काही वचनांची या ठिकाणी चर्चा केली. त्यांनी आयुष्याच्या शेवटी कुडल संगम येथे त्यांनी समाधी घेतलेली आहे. आजही त्यांचं वास्तव्य असलेले 3 ठिकाण. एक आहे ते म्हणजे ऐक्यभूमी, जे आपण सुरुवातीलाच पाहिले की जिथे त्यांचा जन्म झाला होता. त्यानंतर त्यांची कर्मभूमी ही मंगळवेढा आणि बसव कल्याण, आणि त्या ठिकाणी त्यांनी देह ठेवला ही शेवटची म्हणजे हे कुडल संगम हे ठिकाण. हे 3ही ठिकाणं अतिशय प्रसिद्ध आहेत. आणि कर्मभूमी, मंगळवेढा आणि बसव कल्याण, ऐक्यभूमी ही कुडल संगम, अशा प्रकारे महात्मा बसवण्णा हे संपूर्ण आज जगभर विश्वविख्यात झालेले आहेत. त्यांच्यावर बसव पुराण नावाचा शिवदास यांनी सोलापुरातील सिद्धेश्वर मंदिरात बद्ध रचना त्यांच्यावर लिहिलेला आहे. मराठी जनांना बसवेश्वराची ओळख करून देण्यासाठी त्यांनी हे लेखन केलेलं आहे. त्यामध्ये 43 अध्याय आहेत आणि 7963 ओव्या आहेत. त्यानंतर दुसरं एक बसव पुराण लिहिलेलं गेलं आहे ते म्हणजे काटगाव जिल्हा धाराशिव येथील शंभू तुकाराम आवटे याने शके 1839 साली म्हणजेच 1917 साली मराठीत 43 अध्याय 6055 लिहिले. तर बसवेश्वर आख्यान हे पेंटय्या स्वामी पल्लेकार उर्फ पंचाक्षरी यांनी 1915 मध्ये नागपूर या ठिकाणी लिहिलेलं आहे. फार मोठं लेखन बसवेश्वरांवर संपूर्ण देशभर झालेलं आपल्याला दिसून येतं. त्यासोबत इंग्रजी साहित्यामध्येही त्यांच्यावर लेखन केलेलं आपल्याला दिसून येतं. मित्रांनो, बराच वेळ होतो आहे. या महात्म्यांचं वर्णन, या महात्म्यांची महती एवढ्या 30-32 मिनिटांमध्ये बसवणं अतिशय कठीण होत आहे. आपल्या सर्वांच्या आग्रहाप्रमाणे आपण चालू घडामोडी रद्द केलेल्या आहेत आणि फक्त आता आपण या महात्म्यांच्या विचारांवरच फोकस केलेला आहे. तर आपलं पॉडकास्ट आहे, तुमचं पॉडकास्ट आहे, प्रेमाचा आहे आणि प्रेमाचा संदेश देणार आहे. तर आपला हा प्रेमाचा संदेश आपण आपल्या सर्व मित्र स्नेहीजनांपर्यंत पोचवा आणि आपलं पॉडकास्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. लाईक करा, फॉलो करा, पॉडकास्टवर प्रेम करा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.